नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण दिवाळीबद्दल माहिती जाणून घेऊयात. दिवाळी सण मोठा, आनंदाला नाही तोटा. असा हा दिवाळीचा सण दीपावली म्हणून सुद्धा ओळखला जातो. दिवाळीपेक्षा दीपावली हाच शब्द या सणासाठी जास्त शोभतो. दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ. हा सण इतर सणांपेक्षा वेगळा आहे, त्याचं हेच कारण आहे. या सणात आकाशातील तारे पृथ्वीवर येतात अशी कविकल्पना आहे. अश्विन महिन्यातील शेवटचे 3 दिवस आणि कार्तिक महिन्यातील पहिले 2 दिवस असा 5 दिवसांचा दिवाळीचा उत्सव असतो. शरद ऋतूच्या मध्यभागी येणारा हा दीपोत्सव काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो. वर्षभरात केले जात नाहीत इतके तिखट गोड पदार्थ या दिवसांमध्ये केले जातात. आकाशकंदिलामुळे घराला एक वेगळीच शोभा येते. मित्र, नातेवाईक यांना भेटण्याचा, शुभेच्छा देण्याचा हा काळ असतो. अशा या दिवाळीचे 5ही दिवस कमीच पडतात. तर आपण या 5 दिवसांबद्दल माहिती जाणून घेऊयात. पहिला दिवस असतो धनत्रयोदशीचा. या दिवशी घरातील लक्ष्मीची पूजा केली जाते. घरातील मोठी व्यक्ती त्या दिवशी संध्याकाळी अंघोळ करून एका तबकात काही रुपये ठेवून त्याची पूजा करते. धने गुळाचा नैवेद्य दाखवला जातो व गोड पदार्थ प्रसाद म्हणून वाटले जातात. या दिवशी अशा प्रकारे पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. दुसरा दिवस असतो नरक चतुर्दशीचा. या दिवसाला दिवाळीच्या 5 दिवसात खूपच महत्त्व आहे. या दिवशी कृष्णाने नरकासूर नावाच्या एका राक्षसाचा वध केला होता. नरकासूर हा एक दृष्ट प्रवृत्तीचा राक्षस होता. त्याने 16,000 मुलींना बंदिस्त करून ठेवले होते. त्या मुलींचे पालक या प्रसंगाने घाबरले. त्यांनी श्रीकृष्णाची भेट घेऊन त्यांना आपले दुःख सांगितले. या घटनेमुळे श्रीकृष्णाला पालकांची दया आली. त्यांचे दुःख करण्याची जबाबदारी त्याने घेतली. नरकासूर आणि श्रीकृष्णाचे युद्ध झाले. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून सगळ्या मुलींची सुटका केली. आपल्या मुलींना सुखरूप पाहून पालक आनंदले. नरकासुराच्या वधामुळे सारं संकट संपलं. ही घटना अश्विन वद्य चतुर्दशीला झाली. या घटनेची आठवण म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हटले जाते. तर हा होता दिवाळीचा दुसरा दिवस. तिसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा असतो. या दिवशी अमावस्या असते. व्यापारी मंडळी या दिवशी आपल्या दुकानात लक्ष्मीपूजन करतात. या दिवशी प्रसाद म्हणून साळीच्या लाह्या आणि बत्तासे वाटले जातात. घरी सुद्धा लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजन झाल्यावर मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. चौथा दिवस. चौथा दिवस बलिप्रतिपदेचा असतो. गुढीपाडवा हिंदू धर्मियांचा पहिला दिवस. त्याचप्रमाणे बलिप्रतिपदा किंवा व्यापारी पाडवा हा व्यापारातील पहिला दिवस होय. फार पूर्वी बली नावाचा एक राजा होता. तो अत्यंत उदार व धर्मप्रिय होता. त्याने अनेक यज्ञ केले. त्यामुळे त्याची प्रतिकार शक्ती वाढली. देवांनाही भीती वाटू लागली. जर त्याने स्वर्गावर विजय मिळवला तर? हा प्रश्न देवांना पडला. ते विष्णूकडे गेले. विष्णूने त्यांची अडचण समजावून घेतली आणि अत्यंत चालाकीने एक कट रचला. विष्णूने बटू वामनाचे रूप धारण केले व यज्ञ चालू असताना बलिराजाकडे गेला. यज्ञाच्या वेळी ब्राह्मण आल्यामुळे राजा खूपच खुश झाला. बलिराजाने त्याला विचारले, काय हवं असेल तर माग. त्यावर बटू वामन रूपी विष्णूने उत्तर दिले, मला फक्त 3 पावले जमीन दे. बलिराजाने ताबडतोब मान्य केले. नंतर बटू वामनाने आपले खरे रूप धारण केले. 2 पावलात पृथ्वी आणि आकाश व्यापून टाकलं व विचारले, आता तिसरे पाऊल कुठे टाकू? बलिराजाला देवाची युक्ती समजली व त्याने विष्णूपुढे आपले मस्तक टेकले. विष्णूने आपल्या पायाने बलिराजाला खूप खाली पाठवून पाताळाचे राज्य दिले. त्यामुळे देवांची काळजी दूर झाली. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस हा मानला जातो.
चौथा दिवस तर आपण पाहिला, आता आपण 5व्या दिवसाबद्दल माहिती पाहूयात. भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस. या दिवशी यमसुद्धा आपल्या बहिणीला भेटायला तिच्या घरी जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते. दिवाळी हा सण भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये देखील साजरा केला जातो. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.